शरद पवार आणि मुक्ताईनगरच्या मतदारसंघाचं एक वेगळं नातं आहे आणि ते नक्की आम्हाला विजयाच्या दिशेनं नेईल. रोहिणी खडसे. मुक्ताईनगर मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार रोहिणी खडसे यांच्या प्रचारार्थ आज मुक्ताईनगर येथे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे जाहीर सभा घेणार असल्याची माहिती रोहिणी खडसे यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मुक्ताईनगर येथील क्रीडा संकुलाच्या मैदानामध्ये शरद पवार यांची रोहिणी खडसे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी 10 ते 15 हजार मतदार उपस्थित राहणार असल्याची माहिती रोहिणी खडसे यांनी दिली आहे. आज मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रासाठी आदरणीय आमचे सगळ्यांचे नेते पवार साहेब यांची सभा होते आहे. मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्र आणि जळगाव जिल्हा म्हटलं तर साहेबांवरती प्रेम करणारे अनेक लोक ह्या मतदारसंघात आणि जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ह्या मतदारसंघाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार लढत आलेले आहेत, पण अजून विजय प्राप्त झालेला नाही. ह्या वेळेस आदरणीय साहेबांना ह्या मतदारसंघासाठी मला उमेदवारी दिली आहे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून मी आज उमेदवारी करते आहे. आजच्या सभेमध्ये साहेब या मतदारसंघातल्या प्रत्येक नागरिकाबरोबर संवाद साधणार आहेत आणि साहेबांचं आणि ह्या मतदारसंघातली लोकांचं एक वेगळं नातं गेल्या अनेक वर्षांपासून आहे आणि ते नक्कीच भविष्यामध्ये आम्हाला विजयाकडे घेऊन जाण्यासाठी तो जोपासलेलं नातं हे आम्हाला विजयापर्यंत नेईल याची मला खात्री. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जळगाव.